येस सिंग साहेब आपण देखील या. सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण या सर, कारण की बरेचसे पाहुणे मंडळी जरूर इथे उपस्थित झाले त्या स्पर्धेला भेट देण्यासाठी. लाख मोलाचं आयोजन आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर झालंय आणि अगदी चांगल्या पद्धतीने ही संपूर्ण स्पर्धा संपन्न झाली. या संपूर्ण आयोजन कमिटीचं एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे. या बातला जबाब स्पर्धा झाली, अगदी चांगल्या पद्धतीने संपन्न देखील झाली आणि खरं आता या स्पर्धेविषयी नक्कीच मी विनंती करेन साहेबांना की 2 शब्द या स्पर्धेबद्दल आपण देखील व्यक्त करा. कसं वाटलं आयोजन नियोजन? 2 मिनिटं फक्त सांगा, जास्तच बोलू नका. विजेत्या संघाचं अभिनंदन आणि जे जिंकले नाहीत त्यांना शुभेच्छा. बीइंग फिट या जिमच्या माध्यमातून चालू असलेली ही लीग 4थं वर्ष या लीगचं होतं आणि अतिशय यशस्वीपणे त्या ठिकाणी पार पडलेलं आहे. सर्वच आयोजन अगदी उत्तम होतं. आयोजकांचे आभार आणि सर्व खेळाडूंचे त्या ठिकाणी म्हणजे मनापासून आभार का त्यांनी अतिशय चांगला खेळ केला. फक्त शेवटचा सामना तेवढा रंगतदार झाला नाही, कारण सामन्यामध्ये धावा नाही झाल्या तर सामन्याला मजा येत नाही. तर थोडीशी खंत त्याची राहिली की त्याच्या माध्यमातून थोडं मनोरंजन अजून झालं असतं, पण प्रत्यक्ष गोलंदाजीला सुद्धा नाकारता येत नाही की गोलंदाजीने अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केली आणि शेवटी त्यांचंही श्रेय आहे. कारण आपल्याला फक्त बॅटिंग आवडते, बॉलिंगने काय केलं ते आपल्याला पटत नाही. तर तसं न होता बॉलर्सनी अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केली आणि सामना अगदी आवाक्यात ठेवला. त्यामुळे प्रेक्षकांचं थोडंसं मनोरंजन कमी झालं, पण निश्चित बॉलरचं पण त्या ठिकाणी श्रेय आहे की त्यांनी इतकी चांगला परफॉर्मन्स त्या ठिकाणी दिला आणि शेवटचा सामना अतिशय सहजगत्या त्यांनी जिंकले आलेला आहे. या ठिकाणी मी आयोजक अंकुशजी भोसले यांचं ही आभार मानेन की त्यांनी या ठिकाणी आम्हाला मागच्या विजय क्रिकेट संघ ज्यामध्ये आम्ही खेळत होतो बरेच त्यांची एक रंगतदार मॅच या ठिकाणी लावलेली आहे आणि या रंगतदार मॅचमध्ये आपण सगळ्यांनी त्याचा आनंद घेतला. आम्ही सगळ्यात जास्त घेतला की इतक्या वर्षाने आम्ही सर्वजण या ठिकाणी या एका ठिकाणी या मैदानात आलेलो आहोत. कारण रोजचाच आमचा हा एक गणित ठरलेलं होतं की रोज 5 वाजले की आम्ही सगळेजण त्याची कामं आटपून त्या ठिकाणी ग्राउंडवर जायचो. ग्राउंड तिकडे पाठीमागे असं लोढा आहे उंच इथे, तिथे आम्ही क्रिकेट खेळायचो. म्हणजे बरेचसे मेंबर्स आता जवळजवळ हा तर 60 वर्षाचा पलीकडे गेलेला आहे. मी स्वतःची ओपन रनिंगमध्ये आहे आणि अशा अनेक खेळाडू होते. म्हणजे माझ्या घरातले तर आम्ही 4 भाऊ होतो, अजून एक घरी येतो नाही आला. नाही तर आमचं योगदान म्हणजे 5 जणांचं होतं त्या ठिकाणी संघामध्ये. आज सगळेच खेळाडू चांगले होते, आता सगळेच वयस्कर झाले, त्याच्यामुळे थोडंसं शरीरामध्ये स्थूलता आल्यामुळे थोडी हालचाली म्हणजे बंधनं आलेली आहेत. पण तरी प्रत्येकाचा खेळ त्या ठिकाणी करण्याचा चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला आनंद घेता आला. त्याबद्दल आयोजकांचे मनापासून आभार. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या की ज्यांच्या माध्यमातून हा योग या ठिकाणी जुळून आला. की इतक्या वर्षाची आमची जुनी टीम आता जवळजवळ 15-20 वर्ष झाली असेल ना रे, 15-20. तुम्ही नंतर कनेक्ट सोडलं असेल, पण मी जॉईन होतो. मी जवळजवळ 15पर्यंत खेळत होतो. आम्ही 17ला पण मी एक मॅच खेळलो होतो, पण बाकीचे खेळाडू नंतर बंद झाले. 10 नंतर जवळजवळ सगळेच बंद झाले होते. परत तो योग जुळून आला, मजा आली. थँक्यू अंकुश आणि सर्व खेळाडूंचे मनापासून आभार. धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि लगेचच आपण तुर्तास सातत्याने भरपूर महिन्यात आपण पाहतोय जरूर अंकुशदादांनी केली असेल, संपूर्ण स्टाफने केली असेल, आयोजन कमिटीने केली असेल, परंतु जर विचार केला तर आपण पाहतोय जे टीम्सचे टीम ओनर होते त्यांच्यासाठी आपण देखील जी ट्रॉफीज आहे ते देतोय सन्मान चिन्ह म्हणून, कारण की त्यांचं देखील मोलाचा वाटाने संपूर्ण जे 8 संघ इथे खेळले त्यांच्यासाठी देखील पूर्ण संघ मालकासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजे मित्रांनो, कारण की त्यांच्यामुळे हे शक्य झालं नसतं ही स्पर्धा. आणि आपण मी विनंती करून सामान्य आपण पाहतोय डीजी पॉवर हिटर्सचे ओनर धीरज गागरे साहेब यांना विनंती करेन आपण या आपला देखील यथोचित मान सन्मान आपण करतोय. मी साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभाचे त्या टीम ओनरचा जोरदार टाळ्या. डीजी फायटर्ससाठी देखील चांगला खेळ त्यांचा देखील राहिला. बिहाफमध्ये मयूर सर तिथे उपस्थित आहेत आणि तदनंतर देवेंद्रजी सिंग देसी डायनामाइट्सचे ओनर आहेत त्यांच्यासाठी देखील जोरदार टाळ्या. या वसंत मामा मी विनंती करेन आपले शुभाचे ते सुपूर्त करायचं आहे. थँक्यू सो मच. तदनंतर सुनीलजी सोनाने साहेब युवा ग्लॅडिएटर चॅम्पियन संघ आणि त्यांचा देखील आपण पाहतो इथे सन्मान जरूर केला जातोय. टीम ओनर आहेत
सुनीलजी सोनाने साहेब चेहऱ्यावरती भरपूर मोठा स्मेल कारण की संघ आपण पाहतोय फायनली झालाय, चॅम्पियन संघ ठरलाय या सीझन 4चा. तदनंतर आपण पाहतोय सन्माननीय थॉमसजी कट्टी सर या आपण तिजो टायगर्सचे आहेत आणि विनंती करेन अनिल काका या आपण अनिल साहेब यांच्या शुभाशय आपण देतो. क्या बात आहे, MS धोनी स्टाईलमध्ये सामना जिंकवला होता अनिल साहेबांनी. तदनंतर टीमचे ओनर अजून एक आपण पाहतोय सन्माननीय निखिलजी वराडकर साहेब आपण पाहतोय रायझिंग मास्टर्स. क्या बात आहे, या त्यावरती सातत्याने डॅशिंग दमदार असं व्यक्तिमत्व आहे सिंग साहेब यांच्या शुभाशय आपण देतोय निखिलजी वराडकर साहेबांना यथोचित मान सन्मान त्यांचा देखील करतोय आपण. संघ मालक आहेत, कॉंग्रॅच्युलेशन. आणि एक्झिबिशन मॅचमध्ये आपण पाहतो एका बाजूला आपण पाहिलं तर अरुणप्पा फॅन्स क्लब एका बाजूला होता तर दुसऱ्या बाजूला वसंत मामा फॅन्स क्लब. अखेर ती बाजी मारली एका षटकारानं. टीम वसंत मामा फॅन्स क्लब हा संघ जिंकला एक्झिबिशन मॅच मध्ये. जोरदार टाळ्या त्या संघासाठी. क्या बात आहे. अरुण सुरवळ साहेब मी यांना विनंती करेन साहेब आपल्या शुभाचे संपूर्ण टीमला यावेळी सन्मान करायचा आहे. या संपूर्ण टीम क्या बात आहे. तदनंतर खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर चमचमणारे ट्रॉफीज फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ आणि मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर वैयक्तिक पारितोषिकाकडे आपण खऱ्या अर्थानं वळणार आहोत. बक्षीस वितरण प्राइज सेरेमनी. चला यस प्रथमतः आपण देणार आहोत या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट हे देण्यासाठी मी इन्व्हाइट करेन शरद सुरवत साहेब आपण या. आणि सर या आपण विनंती असेल. येस सर विनंती असेल. सर या प्लीज विनंती असेल या आपण. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट ठरला या संपूर्ण स्पर्धेतील संघ आहे देसी डायनामिट संघाचा गणेश ठरला या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. याचे शुभाशय आपण पाहतोय यावेळेस देतोय आपण बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. यस मी नंतर अमित सरांना विनंती करेन आपण पुढे यायचं. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आपण प्रथमतः देतोय आणि बेस्ट बॉलरचा खिताब जातोय या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांनी गोलंदाजी करत असताना मोठमोठ्या बॅटरला अगदी गोलंदाजीच्या आपल्या जोरावरती चालवलंय, अगदी दंडी गुलतेजी केली आहे आणि प्रत्येक बॅटरला केलंय बुल. संघ आहे रायझिंग मास्टर संघाचा फायटर जेट ऑफ शिरगाव मयूर जाधव ठरलाय या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. 6 विकेट्सच्या नावावरती आहेत संपूर्ण स्पर्धेमधील आणि सरांच्या शुभाशय आपण देतोय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. क्या बात आहे, कॉंग्रॅच्युलेशन मयूर. तदनंतर आपण देणार आहोत प्रथमतः आपण देणार आहोत कारण बेस्ट बॅट्समन आणि मॅन ऑफ द सिरीज आपण नंतर देऊया कारण की सरप्राइझिंग असेल कारण की दोन्ही चुरशीची लढत झाली होती दोन्ही प्लेअरमध्ये. प्रथमतः आपण देतोय चतुर्थ क्रमांकाचं आपण पारितोषिक देऊया तदनंतर बेस्ट बॅट्समन आणि सिरीज देऊया कारण की ते सस्पेन्स असेल कारण की दोन्ही आपण प्लेयर्स पाहतोय अगदी चांगली लढत झाली. चतुर्थ क्रमांकासाठी मी विनंती करेन साहेबांना की आपण यायचे. दीपा मॅम आपण देखील या प्राइज डिस्ट्रीब्युशनसाठी. पाटील मॅडम देखील आहेत या आपण. शीतल मॅडम आपण देखील यायचे. यस विनंती असेल आपण या. प्राइज वितरण सोहळा आपण पार पडतोय. फोर्थ प्राइज आपण पाहतोय नक्कीच देण्यात येईल. दीपा मॅडम यांच्या शुभाशय. फोर्थ प्राइजचा संघ आहे त्यांनी चांगला खेळ केला. यस आपण पाहतोय फोर्थ प्राइज करताना जातोय ज्यासाठी आपण पाहतोय समसमनाई ट्रॉफी आहे आणि दीपा मॅमचे शुभाशय देतोय. देसी डायनामिक ठरला या स्पर्धेतील टीजू टायगर्स ठरला या स्पर्धेतील फोर्थ क्रमांकाचा मानकरी या संपूर्ण स्पर्धेने आपण पाहतोय. स्पर्धेमध्ये ज्यांनी 4था क्रमांक पटकावला या आपण टीजू टायगर्स थॉमस सर यांचा संघ आपण पाहतोय. फोर्थ क्रमांकाचा मानकरी संपूर्ण संघ आहे आणि संघ मालक देखील आहे तिथे उपस्थित. थॉमस सर यांचा संघ आपण पाहतोय. चतुर्थ क्रमांकाचा मानकरी टीजो टायगर सर या स्पर्धेतील. जोरदार टाळ्या या संपूर्ण टीमसाठी. चांगला खेळ या संघाचा देखील राहिला. फोर्थ प्राइज आपण पाहतोय प्लेस ज्यांनी पटकावला या संपूर्ण स्पर्धेमध्ये. तदनंतर तृतीय क्रमांकासाठी ची चमचमणारी ट्रॉफी आहे
ते देण्यासाठी मी इन्व्हाइट करेन. एस पाटील मॅडम आपण या आणि ते देण्यासाठी मी इन्व्हाइट करेन. पाटील मॅडम इथे उपस्थित आहे, त्यांचे शुभ आपण देतो. तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला आहे संघ आहे देसी डायनामिट संघ. संपूर्ण टीमला विनंती असेल आपण या. आपण पाहतोय सन्माननीय देवेंद्रजी सिंग साहेब यांचा संघ आहे. टीमचे संघ मालक देवेंद्रजी सिंग जतीन देखील आपण पाहतोय. चांगला खेळ राहिला, हार्ड लक. थर्ड प्लेस आपण पाहतो जिने पटकावलं स्पर्धेमधील. थँक्यू सो मच. आणि तदनंतर आपण देणार आहोत द्वितीय क्रमांक सेकंड प्लेस रनरअप संघ ठरलाय आणि ते देण्यासाठी मी इन्व्हाइट करेन साहेबांच्या आठशे आपण द्यायचंय. रोख रक्कम 5,000 आणि आकर्षक चमचमणारी ट्रॉफी. स्वतः आपण पाहतो आयोजक या स्पर्धेचे अंकुशदादा भोसले असतील. तदनंतर आपण पाहतोय सन्माननीय कार्यसम्राट नगरसेवक अरुणजी सुरवळ साहेब आणि अंकुशदादा खराताना एक जुनं नाते मामाश्री आहेत त्यांचे ते. आणि दीपा मॅम देखील आहे, त्यांच्या शुभ आपण देतोय. सेकंड प्लेस रनरअप संघ ठरला या स्पर्धेतील. संघ आहे टीम रायझिंग मास्टर संघ. निखिलजी वराडकर साहेबांचा संघ आहे. यस निखिल दादा आपण याचे कॉंग्रॅच्युलेशन संपूर्ण टीम आणि निखिल दादा आपलं देखील अभिनंदन. रायझिंग मास्टर्सचा संघ, संघाचे संघ मालक निखिल दादा आहेत. त्यांचा संघ मध्ये खेळला, चांगला खेळ इथे नक्कीच राहिलाय. परंतु अखेरच्या मोमेंटमध्ये आपण जर पाहिला तर लढत घेत असताना फायनलमध्ये परास्त झाला. काही हरकत नाहीये. नेक्स्ट टाइम भरपूर साऱ्या शुभेच्छा असेल तुमच्या टीमला. मेहनत करा, पराकष्ट करा आणि त्यानंतर कमबॅक कसा होईल ते तुमच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळेल. तदनंतर आपण देतोय बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. आपण देतोय बेस्ट बॅट्समन आपण देतोय या स्पर्धेतील. बेस्ट बॅट्समन आपण देतोय. खरं आता बेस्ट बॅट्समनसाठी आपण पाहतोय. खरं आता 2 बेस्ट बॅट्समन आणि मॅन ऑफ द सिरीज साठी सुरुवात झाली होती. बेस्ट बॅट्समनचा हा किताब जातोय, हा पुरस्कार जातोय ज्याच्या बॅटमधून आलेल्या तब्बल 75 धावा आणि गोलंदाजी करत असताना देखील 3 विकेट्स त्यांनी प्राप्त केल्यात. अवघ्या काही धावांसाठी, काही पॉइंटसाठी तो मागे राहिला आणि बॅटिंग करत असताना अगदी मोठमोठ्या गोलंदाजाला त्याच्या फटक्याने अगदी समोरच्या गोलंदाजाला येडा केला. तो संघ आहे एनी गेसेस कोण असेल उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेतील? कोण असेल? आणि नक्कीच युवा ग्लॅडिएटर संघाचा अंशुल भोसले ठरलाय उत्कृष्ट फलंदाज या संपूर्ण स्पर्धेतील. 75 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात आणि 3 विकेट्स देखील प्राप्त केल्यात. काही अवघ्या गुणांसाठी मॅन ऑफ द सिरीज झुकली आहे, परंतु बेस्ट बॅट्समनचा किताब त्यांनी पटकवलाय. क्या बात आहे, लाजवाब बॅटिंग जरूर केली. तदनंतर या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू मॅन ऑफ द सिरीज या संपूर्ण स्पर्धेतील आणि बॅटिंग करत असताना 93 धावा आपण पाहतो त्याच्या बॅटमधून आल्यात. 3 विकेट्स त्यांनी कॅरी केल्यात. काहीशा धावांवरती आपली बाजी ज्यांनी मारली आहे तो संघ आहे कोण असेल मॅन ऑफ द सिरीज? संघ आहे रायझिंग. विश्वास आहे. आणि पुन्हा एकदा आपण पाहतो युवा ग्लॅडिएटर संघाचा नसून टीजो टायगर संघाचा शुभम शेजवार. बेस्ट टुर्नामेंट ऑफ दी आपण पाहतो बेस्ट टुर्नामेंट. संपूर्ण या टुर्नामेंट देखील लाजवाब झाली आणि त्या लाजवाब टुर्नामेंटचा लाजवाब हिरा आपण पाहतोय शुभम शेजवार ठरला या संपूर्ण स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज. शुभम नक्कीच थोडीशी चर्चा करू 2 मिनिटं फक्त, जास्त काही नाही विचारणार. युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा चालू शुभम, ठीक आहे, जास्त काही बोलत नाही परंतु त्याची बॅट जास्त बोलते. याच प्रथम क्रमांकाचा आपण कॅश प्राइस त्यासाठी आपण पाहतोय रोख रक्कम 10,000 रुपये आणि आकर्षक चमचमणारी ट्रॉफीज आपण पाहतोय ते जरूर देतोय. मी विनंती करेन सर्व मान्यवरांना, पाहुण्यांना आणि सन्माननीय आदरणीय या स्पर्धेचे आयोजक दीपा मॅम आहेत, अंकुशदादा देखील आहेत. यस पाटील मॅडम आपण देखील या. संपूर्ण आयोजन कमिटी देखील असेल आणि मान्यवर मनोहरदादा या पण, अनिल काका, शरद काका, सर्व पाहुण्यांना, वसंत मामा, भरपूर मेहनत आहे सर्वांचीच. आणि यस या स्पर्धेतील चॅम्पियन ऑफ दी चॅम्पियन 8 संघ होते. 8 संघाला परास्त करून अगदी हा संघ टॉप वरती ज्यांनी आपलं नाव या स्पर्धेमध्ये कोरलंय चमचमणाऱ्या ट्रॉफी वरती तो संघ आहे टीम युवा ग्लॅडिएटर्स. सुनीलजी सोनवणे साहेब यांचा हा संघ आणि संघाचे संघ मालक सरसेनापती सुनीलजी सोनवणे साहेब. अगदी चेहऱ्यावरती स्माइल आहे, खुशीचा माहोल आहे कारण की संघ जिंकलाय आणि अगदी 7 संघाला परास्त करून हा संघ अगदी टेबल टॉप करत असताना युवा ग्लॅडिएटर्स हा संघ चॅम्पियन ठरलाय. बिग फीट
प्रीमियर लीग 2025 सीझन 4 चा चॅम्पियन संघ. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की. थँक्यू सो मच. सर्वांचा पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतोय. पुढच्या वर्षी या लीग टुर्नामेंटसाठी एक महिलांची टीमही असेल अशी जबाबदारी दीपा मॅडमने आणि पाटील मॅडमने घ्यायची आहे. नाही होतील तयार करायचं तुम्ही. नाही मग 8-9ची कर झाली. नाही यांच्यातच कळवायचं ना, काय फरक पडतो. पूर्ण टीम नाही होणार पण एक चला येस सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतोय. ही स्पर्धा संपन्न झाली असं मी समालोचक अनुज कृष्णकांत मोरे. आजचा दिवस समाप्त झाला. स्पर्धा चांगल्या पद्धतीने संपन्न झाली असं मी जाहीर करतो.